हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 3 बघितलेला. आज आपण भाग 4 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्रिया मागे जात जात ट्रक खाली जाणार म्हणून प्राचीने तिला खेचलं, तर प्राचीच ट्रक खाली आली. तसे ड्रायव्हरने करकरून ब्रेक मारला, त्यात प्राची घासत दूरवर जात होती. ते बघून प्रियाने जोरात किंकाळी फाडली होती. तो ऍक्सिडेंट बघून प्रदीपचं काळीच फाटलं होतं. तो तिला त्रास देऊ बघत होता, पण तिचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हता. त्याने आपले डोळे झाकले आणि तिथून निघून गेला. प्रिया प्राचीकडे धावत गेली. ती पूर्णपणे घायाळ झाली होती. तिच्या नाकातून खूप सारं ब्लड वाहत होतं. चेहऱ्याची राईट साईड डॅमेज झाली होती. प्रियाने आपला सगळा जोर लावून तिला रस्त्याच्या बाजूला केलं आणि हेल्पसाठी आरडाओरडा करू लागली. 2-3 गाड्यांना हात दाखवून झाले, पण कोणीच थांबायला तयार नव्हतं. शेवटी एक ऑटोवाला आला. त्याने गाडी थांबवली. प्रियाने आणि त्याने प्राचीला दोन्ही हातांनी उचलून ऑटोमध्ये बसवलं आणि ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. इकडे आजी कपडे चेंज करून झोपण्याच्या तयारीत होत्या. तेवढ्यात त्यांना प्रियाचा कॉल आला आणि तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि आजी आणि संतोष पण हॉस्पिटलला यायला निघाले. इकडे डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये तयारी करायला सांगितली. लगेच प्राचीवर ट्रीटमेंट सुरू झाली. थोड्या वेळात तिथे संतोष आणि आजी पण हजर झाले. प्रियाने आजीला मिठी मारली. जास्तच हळवी झाली होती ती. तिचे सांत्वन करणे कुणाला जमत नव्हते. सतत तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. प्राचीची हालत बघून प्रिया स्वतःला कोसत होती. जे काही झालं त्याला ती स्वतः जबाबदार धरत होती आणि जास्तच रडायला लागली होती. गेल्या 3 दिवसापासून ती रडत होती. संतोष प्रियाला समजावत होता. जेव्हा तिचं ऑपरेशन सुरू होतं, आजीला प्राचीविषयी वाईट तर वाटतच होतं आणि प्रदीपचा राग पण खदखदत होता. खूप रात्र झाल्यामुळे प्रियाने आजीला आणि संतोषला घरी यायला सांगितलं आणि आपण प्राचीसोबत थांबली. प्राची 2 दिवस बेशुद्ध होती. तिच्याबद्दल अजूनही काही सांगता येत नव्हते. तिच्या मेंदूला जबरदस्त मार बसला होता. त्यामुळे प्रिया स्वतःला दोष देत होती. 14 तासाने तिच्या जीवाचा धोका टळला होता. प्रियाच्या आनंदाला पाराच उरला नव्हता. आजी पण खुश झाली होती, पण त्यांना आता प्राचीची जास्तच काळजी वाटू लागली होती. प्राचीजवळ प्रिया आणि आजी बसल्या होत्या. तिच्याबद्दल बोलत होत्या. प्रिया काळजीच्या सुरात आजीला म्हणाली, आजी, हा प्रदीप प्राचीला सुखात राहू देणार नाही. आपल्याला हिला लवकरात लवकर इथून हलवावे लागेल. आजी उदास झाली आणि म्हणाली, आपण किती दिवस तिला त्याच्यापासून वाचवू शकणार? त्यावर प्रिया, मग काय असेच हातावर हात ठेवून बसायचं का? आजी, त्या माणसामुळेच आपली प्राची हॉस्पिटलमध्ये आहे. अशा नालायक लोकांमुळेच स्त्रीला कुठं तोंड दाखवू वाटत नाही. तिला कायम 4 भिंतीत स्वतःला लपवून राहावे लागते. आणि हा प्रदीप तर एवढा नीच माणूस आहे. आजी, माझं मन तर करतं याला चापकाने फोडून काढावे. आजी तिचं बोलणं ऐकून तिच्याकडे डोळे फाडून बघत होती. त्यावर प्रिया म्हणाली, आजी, तुला मनापासून वाटते का प्राचीने आता स्ट्रॉंग राहायला हवे? त्यावर आजीने होकारार्थी मान हलवली. ठीक, मग जे काही सांगते ते काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. प्रियाने आजीच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून आजीने घाबरून डोळे मोठे केले. नको प्रिया, हे जर संतोषला कळलं तर तो खूप चिडेल आणि फक्त चिडणार नाही तर आपल्यावर केस पण करू शकतो. आजी छातीवर हात ठेवून म्हणाली, डोंट वरी आजी, संतोष तुला काहीही बोलणार नाही आणि मला तरी सध्या तोच एकमेव पर्याय वाटतो. आजी विचारात पडल्या. एका दृष्टीने प्रिया म्हणते ते करणे अवघड होते. तिकडे काल अचानक सीमाचा श्वास गुदमरला आणि त्यातच तिचा अंत झालेला. संतोष वेड्यासारखं तिला छातीशी कवटाळून रडत होता. त्याला सीमा आज ना उद्या जाणार याची कल्पना होती, पण ती एवढ्या लवकर जाईल असे वाटले नव्हते. प्रियाला बातमी समजली. तिने ही बातमी आजीला दिली. ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं होतं. संतोषची काय अवस्था झाली असेल हा विचार करूनच त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. दोघेही लगेच घरी पोहोचले.
सीमाचे अंतिम संस्कार झाल्यावर संतोषला हॉस्पिटलला घेऊन आल्या. तो शून्यात नजर लावून बसला होता. सीमा गेल्यापासून तो कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. त्याला कशाचे काही भानच राहिले नव्हते. फक्त सीमा, माझी सीमा म्हणत असायचा. प्रिया आणि आजी चिंतेत पडल्या होत्या. प्राचीचं दुखणं कमी झालं होतं, पण संतोषची काळजी वाढली होती. बघता बघता सीमाला जाऊन 3 महिने झाले होते. संतोष हळूहळू सावरला होता, पण तो अजूनही त्याच रूममध्ये राहत होता. त्याला ऑफिसला यावं म्हणून वाटत नव्हतं. तो कधीही सीमाला विसरू शकत नव्हता आणि नाही स्वतःला तिच्या आठवणीमधून काढू शकत होता. इकडे सगळे प्राचीच्या रूममध्ये जमले होते. प्राचीला शुद्ध आली होती. सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये बघून तिचे डोळे पाणावले. तिने आजी आणि प्रियाला घट्ट मिठी मारली. तिने सगळ्यांकडे प्रेमाने बघितले. तिच्या डोळ्यात प्रिया आणि आजीबद्दल कृतज्ञता दिसून आली. प्रेम आणि आदरही वाढला होता. आजीने हसत तिच्या पाठीवर थाप पाडली आणि बोलायला सुरुवात केली. प्राची, तुला कोणालाही घाबरायची गरज नाही. तू कधीही स्वतःला एकटी समजू नकोस. आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. त्यावर प्राची पण बोलू लागली. थँक्यू सो मच. तुमच्या अथक प्रयत्नामुळे मला नवीन जीवनदान मिळाले. तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही. आणि या मला मिळालेल्या नवीन आयुष्यात नवीन काहीतरी नक्कीच घडणार. मी त्या प्रदीपला सहज सोडणार नाही. तुम्ही बघाच त्याच्या आयुष्याची दोर कशी खिळखिळी करून टाकते ते. प्रिया, तुझे खूप आभार. तुझं निस्वार्थ प्रेम बघून माझ्या मनात पण तुमच्याबद्दल आदर वाढला. माझ्यावर तुम्ही सगळ्यांनी पूर्णपणे विश्वास दाखवला, त्याचे मनापासून धन्यवाद. आता मी लवकरच प्रदीपला धडा शिकवणार. पण इकडे आजीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. प्राची, या म्हाताऱ्या आजीवर एक उपकार करशील का गं? प्राचीने त्यांचा हात खाली घेतला आणि डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, आजी, तुम्ही माझ्यासाठी माझ्या आईसारखे आहात. तुम्ही आणि प्रियाने माझ्यासाठी जे काही केलं ते माझे आपलेही करू शकले नसते. तुम्ही माझा श्वास जरी मागितला तर तोही मी हसत हसत देईन. आजीने प्राचीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपडावर प्रेमाने ओठ टेकवले आणि गालात हसल्या आणि बोलायला लागली. प्राची, तू मला एक वचन दे. तू माझ्या संतोषला सांभाळून घेशील. दुःखाशिवाय त्याला काहीही मिळालं नाही आणि सीमा गेल्यापासून तो मागच्या काही महिन्यापासून एकलकोंडा झालाय. त्याला प्रेमाची गरज आहे बाळा. त्याच्याशी लग्न करशील? आजीचे शब्द ऐकून प्राचीचे डोळे विस्फारले गेले. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती काही वेळ स्तब्ध होऊन दोघींकडे बघत होती. प्रिया तिच्या उत्तराची आतुरतेने वाट बघत होती. आजी पण अपेक्षेने तिच्याकडे बघत होती. प्राची विचारात पडली होती. तिला यावर काय बोलावं कळत नव्हतं. आजीने तिच्यासाठी खूप काही केलं होतं. त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे उपकार होते तिच्यावर आणि आहेत. अशा वेळी त्यांना निराश करणे प्राचीला हे मान्य नव्हतं. तिने मोठा उससा घेतला आणि आपली मान खाली घेतली आणि म्हणाली, संतोष सर या लग्नाला कधीही तयार होणार नाही. आजी हसली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, त्याची तू काळजी करू नकोस. फक्त तुझा निर्णय सांग बेटा आणि तुला यासाठी कुठलाही फोर्स करणार नाही. हवं तर तू अजून वेळ घे. पूर्ण विचार कर. तुला त्यांच्याशी लग्न नाही करायचं तर आमचं काही म्हणणं नाही. प्राचीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि आजीच्या गळ्याला मिठी मारत म्हणाली, मी तयार आहे आजी. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मला तुमच्या परिवारात सामील करण्याचा विचार करताय, पण खरोखरच संतोष सर या नात्याला स्वीकारतील? त्यावर प्रिया गालात हसली आणि म्हणाली, त्याचं टेन्शन तू अजिबात घ्यायचं नाही. संतोषला कसं मनवायचं हे आजी तिचं काम चोखपणे करतील. आजीने होकारार्थी मान हलवली आणि दोघींच्या डोक्यावर प्रेमाने थोपटले आणि तिथून निघून गेल्या. आणि घरी पोचल्यावर संतोष अजूनही आपल्या रूममध्येच राहत होता. तो सीमाच्या रूममध्ये बसून होता. तेवढ्यात आजीने दारावर टकटक केली. आजीला बघून तो उठून उभा राहिला आणि आजीजवळ आला. आजी, हा बेटा, खूप महत्त्वाचे काम आहे. कुणाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू मला प्रॉमिस कर, तू माझं ऐकणार म्हणून. संतोष टेन्शनमध्ये आला होता. त्याला मनातून भीतीही वाटत होती. आजीने त्याला आपल्या हातावर हात ठेवायला सांगितला. संतोषच्या हृदयाची धडधड वाढली होती.
त्याला येणाऱ्या संकटांची चाहूल लागली होती. आजीच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. त्याने मन घट्ट केले आणि त्यांच्या हातावर हात ठेवला. संतोष, तू मला वचन दे, मी सांगेल त्या मुलीशी लग्न करशील. संतोषने घाबरून लगेच आजीच्या हातावरचा हात काढून घेतला आणि डोळे विस्फारून बघत होता. आजी शांतच होती. तिला असंच काही होणार अशी अपेक्षा होती. संतोष, तू प्रॉमिस करणार आहेस की नाही? आजीच्या आवाजात कठोरता होती. संतोषच्या नजरेत राग आणि अनामिक भीती दिसत होती. आजी, काय आहे हे? मी आधी पण तुम्हाला सांगितलं, सीमाशिवाय माझ्या आयुष्यात कोणीही असणार नाही. प्लीज आजी, मला ब्रह्मसंकटात टाकू नका. स्वप्नातही दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. आजीने एक उससा सोडला आणि म्हणाली, ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाही तर मी काही बोलू शकणार नाही. असं म्हणून त्या रूममध्ये बाहेर पडल्या आणि काही अंतरावर गेल्यावर त्या चक्कर येऊन पडल्या. संतोष घाबरला आणि धावत आजीजवळ गेला. आजीने डोळे बंद केले होते. आजीचा चेहरा पांढरा पडला होता. संतोषने वेळ न वाया घालवता त्यांना डॉक्टरकडे घेऊन आला. डॉक्टरने चेक केले आणि टेन्शनमध्ये बोलू लागले, कारण आजींना हलकासा हार्ट अटॅक आला होता. त्याला खूप वाईट वाटले. आजीची तब्येत बिघडली याला तो स्वतःला जबाबदार मानू लागला. काही तासांनी आजीने डोळे उघडले होते, पण त्यांनी संतोषकडे बघून न बघितल्यासारखं केलं. संतोषने त्यांच्या हातात आपला हात घेतला आणि म्हणाला, आजी प्लीज, तुम्हाला का कळत नाही? सीमावर खूप प्रेम करतो मी. तिच्याशिवाय माझ्या मनात कोणीही नाही आणि मला कुणाला आणायचं पण नाही. त्यावर आजी तुसडेपणाने म्हणाली, ठीक आहे ना, कोणाला पडलंय माझ्या आयुष्याचं? काही झालं तरी माझं ऐकणार नाही कुणीही आणि मला कुणाला काही म्हणायचं पण नाही. त्यावर संतोष लाचार होऊन बघत होता. त्याला आजीची अवस्था बघून वाईट वाटत होते. त्याने डोळे बंद केले आणि आजीचा हात आपल्या हातात घेतला. त्यावर ओठ टेकवले आणि म्हणाला, सॉरी आजी, मी तयार आहे. आजी गालात हसली आणि मनातच म्हणाली, संतोष बेटा, मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करते. तुला सुरुवातीला हे स्वीकारायला जड होईल, पण हळूहळू तुला हे जाणवेल माझा निर्णय हा बरोबर आहे. आजीची तब्येत काही दिवसांनी व्यवस्थित झाली होती. काही दिवसातच प्राची आणि संतोषची लग्नाची तयारी सुरू झाली. आजीला डिस्चार्ज मिळाला होता. गुरुजींना विचारून दोघांचा विवाह ठरवण्यात आला. संतोष मन मारून लग्नाला तयार झाला होता, पण त्याची हिंमत होत नव्हती की त्याच्या होणाऱ्या पत्नीला बघावे किंवा त्याची बघायची इच्छाच नव्हती. तो फक्त आजीसाठी लग्न करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच्या मुहूर्तावर दोघांचे लग्न करण्याचा निर्णय झाला. प्राचीला कल्पना होती तिने जे काही केलं ते एका सुसाईड करण्यासारखं झालं होतं, कारण तिला संतोषचे प्रेम तर मिळणारच नव्हते, शिवाय त्याचा राग आणि मनाला टोचणारे बोल आयुष्यभर सहन करावे लागणार होते. आणि प्राचीने मनाची आधीपासूनच तयारी केली होती. 2 दिवसांनी लग्नाचा मुहूर्त साधून दोघांचा विवाह करण्यात आला. लग्न साध्या पद्धतीने झालं. दोघांचं लग्न बघून आजी आणि प्रिया खुश झाले होते. रात्री लग्नानंतर जेव्हा फर्स्ट नाईटची तयारी करण्यात आली होती ते बघून मनातल्या मनात सरपडत होता संतोष. त्याला हे असं काहीही करायचं नव्हतं आणि कुणाला करू द्यायचं पण नव्हतं. आजीसाठी तो मूग गिळून गप्प बसून होता. ती आता तुझी पत्नी आहे, जास्त विचार करू नकोस. जे झालं ते अगदी बरोबर आहे. संतोष रागात होता आणि ती बेडरूममध्ये बघून त्याचा राग 7व्या आसमानवर गेला होता. त्याची चिडचिड वाढली होती. त्याला भयंकर राग आला होता आणि तोच खदखदत होता, पण तो काहीही करू शकत नव्हता. प्राची बेडवर बसून होती. तिला त्याच्या समोर यायला पण भीती वाटत होती. तिला त्याच्या रागाची कल्पना होती. तो रागात आतमध्ये आला आणि बाथरूममध्ये शिरला, बाथ घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. प्राचीला माहिती होतं असंच काही होणार होते. तिने एक उससा सोडला आणि तीही कपडे चेंज करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी संतोष जागा झाला. त्याने बघितलं गॅलरीत गुलाबी रंग आणि त्यावर ब्राऊन रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसलेली होती आणि एका झोपाळ्यावर बसून आपले ओले केस मोकळे सोडून चहा पीत बसली. संतोषने तिच्याकडे बघितलं आणि काही वेळासाठी तो अवाक झाला होता.
त्याने डोळे उघडझाप करून बघितले आणि प्राचीने पण त्याच टाइमला त्याला बघितले. त्यामुळे दोघांची नजरानजर झाली, पण संतोष नजर चुकवून निघून गेला. प्राचीने मन घट्ट केले होते. आता हेच सत्य होते, तो तिचा पती होता. आणि तीही खाली हॉलमध्ये निघून आली. आजीने 2 दिवसाआधीच गुरुजींना पूजा करायला सांगितलं होतं. गुरुजी आज सकाळीच आले होते आणि त्यांनी पूजेची तयारी सुरू करू लागले. ठीक मुहूर्तावर दोघांना पूजा करण्यासाठी एकमेकांसोबत बसायला सांगितले होते. संतोष चिडचिड करत तिच्या बाजूला जाऊन बसला. दात ओठ खात पूजा करू लागला. प्राची पण तोंड पाडून त्याच्या हाताला हात लावून बसली होती. त्यानंतर पूजा होताच तो ऑफिसमध्ये निघून गेला. 7 वाजले होते. बेडवर लोळत पडली होती प्राची. ती मनातच विचार करत होती. कालच तिला आजी बोलली होती की आता संतोषच्या जबाबदारीतून मुक्त झाली आहे, त्यामुळे आता तिच्या मुलीकडे निघून जाणार होती आणि प्रियाने जॉब बदलला होता, त्यामुळे ती पुण्याला शिफ्ट होणार होती. त्यानंतर ती एकटीच या घरात राहणार होती. पण तिला आता ऑफिसमध्ये पण जाता येत नव्हते, म्हणून थोडी उदास होती. ती घरात बसून तिचा वेळ कसा जाईल याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर उमटत होतं. तिने सॅड फेस करून बेड सोडला आणि तयार होऊन किचनकडे वळली. डायनिंग टेबलवर आजी प्रिया गप्पा मारत बसले होते. नेहमीसारखे प्राचीने हसून सगळ्यांना गुड मॉर्निंग विश केलं आणि ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी झाली. काही वेळात संतोष घरी परतला आणि सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याच्या बेडरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला आणि रागात सोफ्यावर जाऊन बसला. सगळेजण त्याच्याकडे बघून हसत होते, पण कुणीही त्यांच्याशी बोलत नव्हते. तो अधूनमधून त्यांच्याकडे बघत होता आणि तोंड फिरवून घेत होता. प्राचीने ब्रेकफास्ट आणि कॉफी त्याच्या समोर नेऊन ठेवून निघून गेली. त्याने काही वेळ त्या कॉफीकडे बघितलं आणि चुपचाप ब्रेकफास्ट आणि कॉफी पिऊन तो तिथून निघून गेला. प्राचीने सगळ्यांकडे पाहून घेतलं आणि तीही त्यांच्या हसण्यात सामील झाली, कारण तिलाही त्याच्या रागाची स्टाईल बघून हसू आवरणे कठीण झाले होते. संतोष चिडचिड करत ऑफिसमध्ये पोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड आणि डोक्यात घरातील सगळ्यांचा राग खदखदत होता. त्याने थोडा वेळ त्याच्या केबिनमध्ये बसून माइंड सेट केला आणि त्याच्या कामात व्यस्त झाला. आजी आपल्या मुलीकडे आणि प्रिया पुण्याला जाण्यासाठी रेडी होऊन प्राचीजवळ येऊन बसले. प्राची रडत होती. तिला त्यांना एवढ्या जाऊ द्यायचे नव्हते. प्राची बेटा रडू नकोस. संतोषने तुला त्रास दिला तर मला लगेच कॉल कर. कशाचे टेन्शन घ्यायचे नाही. प्राचीने होकारार्थी मान हलवली. प्रियाने तिला मिठी मारून समजावले आणि सगळे निघून गेले. इकडे प्राची एकटीच घरी बसून होती. तिला घरात काही करायला असे नव्हते, त्यामुळे तिने निवांत झोपायचं ठरवलं आणि ती गाढ झोपी गेली. संतोषने संध्याकाळी घरी यायचं नाही असं मनोमन ठरवलं होतं, पण आजीने त्याला कॉल करून घरी पाठवले होते. तो मनात नसतानाही घरी परतला. घरी आल्यावर त्याने बघितलं सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. घरात कोणीच दिसत नव्हते, म्हणून त्याला वाटले त्याची पत्नी आजीसोबत गेली असेल का, असा विचार करून त्याने प्राचीला किचनमध्ये शोधले, पण ती कुठे दिसत नव्हती. म्हणून त्याने बिनधास्त खांदे उडवले आणि बेडरूममध्ये शिरला. त्याने बघितलं प्राची बेडवर झोपली होती. चेहऱ्यावर काही केसांच्या बटा आलेल्या होत्या. बिना मेकअप ती खूप सुंदर दिसत होती. तिचे गुलाबी ओठ त्याचं लक्ष वेधून घेत होते. पिंक कलरची प्लेन साडी, हातात हिरवा चुडा, मेहंदीचे हात, त्यामुळे ती खूप सुंदर आकर्षक दिसत होती. त्याने मनातला विचार झटकला आणि बाथरूममध्ये शिरला, बाथ घेतला आणि बाहेर पडला. तिरक्या नजरेने प्राचीकडे बघितला आणि खाली आला. किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि हॉलमध्ये बसून टीव्ही बघत बसला होता. काही वेळाने प्राची पण खाली आली. संतोषकडे बघून तोंड वाकडे केले आणि तिनेही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि संतोषच्या बाजूला सोफ्यावर जाऊन बसली. त्याने तिच्याकडे बघणे टाळले असले तरी त्याचे अर्धे अधिक लक्ष तिच्याकडे होते. नकळतपणे तिच्याकडेच बघत होता. तिने पण नोटीस केले होते. संतोष तिच्याकडे अधूनमधून बघतो आणि तिला ते वेगळं जाणवलं होतं. तिने घाबरत विचारले, डिनरमध्ये काय बनवू? त्याने तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकला आणि परत टीव्हीकडे तोंड करून बसला. प्राचीने त्याच्याकडे बघून तोंड वाकडे करत म्हणाली, खडूस कुठला, थोडं काही बोललं तर डोळे वटारून बघत असतो. ती किचनकडे वळली आणि डिनर बनवण्यासाठी बिझी झाली.
तो टीव्ही बघत बसला असला तरी त्याचे अर्ध लक्ष प्राचीकडे होतेच. तिने गुणगुणत सगळा स्वयंपाक केला आणि संतोषला आवाज दिला, डिनर रेडी आहे. त्याने हातातील रिमोट सोफ्यावर फेकून तिच्याकडे बघत तावातावाने बोलू लागला, मी काय करू मग? आणि तू मला का सांगतेस? हे बघ, इथे तुझ्यासोबत बसून जेवण करण्यात मला काडीचाही रस नाही. त्यामुळे प्लीज माझ्यासोबत हे पती पत्नीचे खेळ खेळणे बंद कर. तू माझ्या सीमाची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि माझी पत्नी पण नाही बनू शकत. आणि मी तुझ्याशी ते नातं निभावणार पण नाही. आणि माझी पत्नी पण तुला मानत नाही. प्राचीने त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितलं आणि म्हणाली, मलाही तुमच्यासाठी काही बनवायची हौस नाही. आजीने सांगितलं म्हणून करते. आणि हो, माझ्याशी कुठले नाते आहे आणि असायला हवे याच्याशी माझा काही एक संबंध नाही. यानंतर मला अशा शब्दात बोलायची गरज नाही. मी तुमची खरेदी केलेली वस्तू नाही जे तुम्ही माझ्यावर दादागिरी कराल. संतोषने तिच्याकडे रागाने बघितलं आणि तिथून निघून गेला. ती पण तिथून तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. तिला संतोषचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले होते. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती पिलोवर तोंड खुपसून विचार करत पडली होती. काही वेळाने संतोष पण बेडरूममध्ये पोहोचला. तिला बेडवर बघून त्याचा चेहरा पडला आणि तिला म्हणाला, तू इथे काय करतेस? मला इथे झोपायचंय. तू तुझ्या बेडरूममध्ये निघून जा. प्राचीने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ सगळा बेड आपल्या ताब्यात घेतला आणि डोळे मिटून घेतले. त्याने मोठा उससास सोडला आणि तिच्या दंडाला धरले आणि बेडवरून खाली उतरवले. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही असं वाटतं. तुला शिस्तीत सांगतो, तू तुझ्या बेडरूममध्ये जा. हा बेडरूम आणि हा बेड माझा आहे. त्यामुळे माझ्याकडून काही घडण्या अगोदरच तू इथून निघून जा. नाही गेलं तर काय करणार? मारणार मला? तुम्ही विसरू नका, आजीने तुम्हाला काय वॉर्निंग दिलेली आहे. तो मोठ्या आवाजात हसला आणि म्हणाला, हा हा हा, तू मला आजीची धमकी देतेस? तुला काय वाटते त्या तुझं ऐकतील? माझ्या मनात आलं तर मी तुझ्याशी काहीही करू शकतो. असं म्हणत तो तिच्या जवळ सरकला होता. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती घाबरून मागे जाऊ लागली. त्याने तिच्या दोन्ही खांद्याला धरून पकडले आणि तिच्या डोळ्यात बघत काही बोलणार त्याआधीच प्राचीने त्याला जोरदार धक्का दिला आणि दूर झाली. संतोषने स्वतःला सावरलं, बेडला पकडलं आणि तिच्याकडे रागाने बघितलं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला. संतोष बाहेर पडताच प्राचीने दार बंद केले आणि स्वतःला सावरले. तिचं हृदय धडधड करत होते. तिला त्याच्या डोक्याची भीती वाटत होती. तो जवळ येताच तिला वेगळीच फिलिंग येत होती. त्याचा परफ्यूमचा सुगंध अजूनही तिच्या श्वासात जाणवत होता. तिने मोठा श्वास घेतला आणि प्रियाला कॉल केला. दोघींनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि एकमेकींचा निरोप घेतला आणि तिने संतोषचा विचार मनातून काढून टाकला आणि निद्रेच्या स्वाधीन झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राची तयार होऊन खाली आली. तिने बघितलं, संतोष डायनिंग टेबलवर डोकं ठेवून झोपला होता. असं वाटत होतं तो रात्रीपासून तिथेच बसून झोपला होता. त्याला बघून तिला वाईट वाटले होते, पण लगेच तिने स्वतःला समजावले आणि किचनकडे वळली. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.